गोकुळ दूध, पेढे, श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोरया। गणेश विसर्जन हे वाहत्या पाण्यातच व्हावं असं आवाहन केलं गेलं। महापालिका प्रशासनाला शांतता समितीच्या बैठकीत मी स्वतः सूचना केली होती की कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडू नये यासाठी प्रशासनाने बैठक घ्यावी आणि दरवर्षी या विषयावर जो वाद होतो त्यामध्ये तोडगा काढावा। ज्या लोकांना वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे त्यांना वाहत्या पाण्यामध्ये करू द्यावं, ज्यांना पर्यावरणपूरक विसर्जन करायचं आहे त्यांना पर्यावरणपूरक विसर्जन करून द्यावं। महापालिकेनं कोणावरही या विषयावर सक्ती करू नये मी महापालिका प्रशासनाला आवाहन करतोय। आणि त्याचबरोबरीनं आपण या ठिकाणी पाहिलं तरी पलीकडंच दुधाळी नाल्याचं पाणी मिसळतंय, या ठिकाणी भुयारी गटाराचं पाणी मिसळतंय। महापालिकेनं म्हशी धुण्यासाठी शॉवरची व्यवस्था करतो म्हणून सांगितली, ती केलेली नाही। त्यामुळे म्हशी यामध्ये धुतल्या जातात, परीट घाटामध्ये कपडे धुतले जातात, त्यांना परीट घाटाची सोय करून देतो म्हणून सांगितलं होतं। या प्रदूषणाला पूर्णतः महापालिका जबाबदार आहे। गणेश मूर्तीनं 0.5% हे प्रदूषण होतंय आणि हे प्रमाण अतिशय नगण्य आहे। ज्या महापालिकेचा विद्युत पुरवठा तोडण्याचं जे न्यायालयानं सांगितलं होतं प्रदूषणाबद्दल, त्या महापालिकेनं या ठिकाणी पंचगंगेमध्ये या ठिकाणी विसर्जन करायला बंदी आणि हेच पाणी पुढे जात आहे। इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीमध्ये प्रदूषण होतंय। त्यामुळे हे प्रशासन कुणाच्या तरी हातचं भावलं होऊन हे काम करतायत। यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील। या संदर्भात महापालिका प्रशासनानं कोणावरही सक्ती करू नये अशी मी या ठिकाणी मागणी करतो।